गुरुचं नक्षत्र परिवर्तन हे पुनर्वसू नक्षत्रामध्ये झालेलं आहे. तर कसं जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच चांगले जातील, कारण पुनर्वसू नक्षत्रामध्ये म्हणजे तुमच्याच राशीच्या वर आणि कर्क राशीमध्ये हे येतं. त्यामुळे तुमच्यासाठी नक्कीच चांगले दिवस असणार आहे. तुमचं स्वतःचं पहिल्या घरात होणार आहे, त्यामुळे पहिलं घर आणि दुसरं घर ऍक्टिव्ह असणार आहे. तर तुम्ही बघाल की पहिलं घर स्टेटसला दाखवतं, स्वतःला दाखवतं, एक ऑरा तुमचा खूप स्ट्रॉंग होणार आहे. त्याचबरोबर एक वेगळ्या प्रकारची एनर्जी तुमच्यामध्ये पाहायला मिळेल. स्टेटस वाढेल तुमचं, आर्थिक रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वाढणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पहिलं घर, पाचवं घर आणि नववं घर हे धर्मत्रिकोण मानलं जातं, कारण ह्या तिन्ही कडे गुरुची दृष्टी असणार आहे. तर तुम्ही खूप अशा धार्मिक गोष्टी करू शकाल. त्याचबरोबर तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये पाहायला मिळतील. तुमचं स्टेटस वाढेल, एक खूप चांगल्या ज्ञानी लोकांच्या तुम्ही सहवासामध्ये व्हाल, किंवा तुमच्यापेक्षा मोठे असतील आणि ते खूप चांगले असतील, त्यांच्याकडून तुम्हाला सहकार्य मिळेल, त्यांच्यामुळे तुम्हाला लाभ मिळेल. तुमची स्वतःची सुद्धा गुरु पहिल्या घरात असला कारण आणि स्वतःचं ज्ञान वाढेल. तुम्ही खूप चांगल्या पद्धती शिकाल, चांगल्या गोष्टी करा. हा थोडासा तुम्हाला इथे फार थोडंसं हार्डवर्क करावं लागेल, थोडे एफर्ट्स द्यावे लागतील कामामध्ये, कारण कामाचा खूप ताण वाढेल, कारण तुम्हाला खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहेत. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात चांगल्या घडणार आहेत. काही अडकलेलं काम असेल खूप दिवसापासून आणि ते पूर्ण केलेलं नाही, तेही तुम्ही आता पूर्ण करणार आहात. त्यामुळे पैसा रिलेटेड, धनसंपत्ती रिलेटेड खूप चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर सातव्या घराकडे दृष्टी असल्या कारणाने एक चांगली गोष्ट ही होणार आहे की ज्यांचं लग्न करायची इच्छा आहे आणि जे अनमॅरिड आहे त्यांच्यासाठी तर नक्कीच चांगल्या गोष्टी होतील, आणि ज्यांचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे त्यांचं लग्न नाही होणार, पण त्यांचं रिलेशन तुमचं वाईफ बरोबर किंवा तुमचे स्त्री असतील तर हजबंड बरोबर खूप चांगले रिलेशन तुमचे होणार आहेत. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे या नक्कीच याचा फायदा घ्या, चांगल्या गोष्टी करा. रामरक्षा स्तोत्र करा, विष्णू सहस्त्रनाम तुम्ही बोलू शकता, ऐकू शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बांबूचं झाड जे आहे ते तुम्ही साऊथ ईस्टला लावू शकता. घराच्या तुम्ही साऊथ ईस्टला हे ठेवू शकता. नक्कीच इकॉनॉमिकली तुम्हाला चांगला फायदा होईल. त्यामुळे चांगल्या गोष्टी आयुष्यात होणार आहे. नक्कीच याचा फायदा घ्या.